या होत्या महत्त्वाच्या बातम्या आणि यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काय काय घडतंय या सगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। बघूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। पंतप्रधान नरेंद्र मोदी टोक्योमध्ये दाखल झालेत। आज आणि उद्या ते जपानच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अँथनी अल्बनीस यांची भेट घेत आहेत। 40 तासांचा हा दौरा आहे, ज्याच्यामध्ये मोदी 23 बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत। या व्यतिरिक्त 36 जपानी सीईओ आणि भारतीयांशी देखील ते संवाद साधणार आहेत। ही दृश्य सध्या आपण बघतोय। जेव्हा पंतप्रधान टोक्यो विमानतळावर पोहोचले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं। रशियाने युक्रेनवर केलेल्या क्रूर आक्रमणाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती कळते। कारण अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलिव्हन यांनी याबद्दलची माहिती दिली। टोक्योमध्ये 24 मेला क्वाड नेत्यांची शिखर परिषद होते आणि त्यानिमित्तानं होणाऱ्या भेटीसाठी बायडन देखील तिथे पोहोचतात आणि बायडन मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जपानचे राजे नारुहितो यांची भेट घेतली। टोक्योच्या इम्पिरियल पॅलेसमध्ये ही भेट झाली तेव्हाची ही दृश्य आहे। त्यांच्यासोबतच्या बैठकीत चीनच्या वाढत्या वर्चस्वावर चर्चा झाली। चीनच्या वर्चस्वाखाली असलेल्या वर्चस्व आणि अमेरिकेचा प्रभावाबद्दल देखील यामध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। या दृष्टीनं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। याआधी जो बायडन यांनी दक्षिण कोरियाचा दौरा केला। यावेळी बायडन यांनी दक्षिण कोरियातील ओसान हवाई तळाला भेट दिली। तेव्हा राष्ट्रपतींच्या लष्करी सेवेतील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची जेव्हा भेट घेतली तेव्हाची दृश्य सध्या आपण बघतोय। त्या एअरबेसवर जेव्हा बायडन दाखल झाले होते तेव्हा त्यांनी या सगळ्या सैनिकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। हुंदाईचे मुख्य कार्यकारी युसेन चुंग यांची देखील त्यांनी भेट घेतली। या दोघांमध्ये इलेक्ट्रिक वाहनं आणि बॅटरींच्या कारखान्यासाठी किती मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल, विस्तारित गुंतवणुकीवर देखील चर्चा झाल्याचं कळतंय। रशिया आणि युक्रेनच्या युद्धाची दहशत अजूनही दाहकता कायम आहे आणि त्यासाठी कीवमध्ये एक प्रदर्शनाच्या माध्यमातून यात वेगवेगळी शस्त्र देखील मांडण्यात आलेली होती। कीवमधल्या एका चौकामध्ये उद्ध्वस्त झालेले रशियन रणगाडे, लष्करी वाहनं प्रदर्शनासाठी अशा पद्धतीनं ठेवण्यात आले आहेत। एका प्रदर्शन पाहणाऱ्या व्यक्तीने इथे प्रतिक्रिया दिली की इथे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदर्शनांचं आयोजन होत असतं। आपण शत्रूचा नाश करून युक्रेनला आक्रमणापासून मुक्त करू हे यातून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। व्लादिमीर झेलेन्स्की युक्रेनच्या संसदेतील पोलंडचे राष्ट्राध्यक्ष अँड्रेस डुडा यांनी केलेल्या भाषणाला त्यांनी ऐतिहासिक असं संबोधलेलं आहे। रशियाच्या आक्रमणाद्वारे तयार झालेले संबंध दृढ झाले, ते गमावू इच्छित नाही असं देखील झेलेन्स्की यांनी म्हटलंय। लोकशाही आणि स्वातंत्र्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला। कारण युक्रेनचं हृदय यासाठी धडधडतं अशा शब्दात युक्रेनच्या खासदारांनी यावेळी डुडा यांच्या भाषणाचं कौतुक केलं। एप्रिल महिन्यापासून डुडा हे युक्रेनच्या राजधानीला त्यांनी दिलेली ही दुसरी भेट आहे। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना रविवारी जॉन एफ केनेडी प्रोफाइल इन करेज अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं। फेब्रुवारीमध्ये रशियानं युक्रेनवर आक्रमण करायला सुरुवात केली होती आणि तेव्हा हा सन्मान करण्यात आला होता। झेलेन्स्कींनी राजकीय जगाला प्रेरणा दिलेली आहे या लढ्यातून असं पुरस्कार देताना कॅरोलिन केनेडी यांनी म्हटलेलं आहे। अमेरिकेतील युक्रेनचे दूतावास डेप्युटी ऑफ चीफ मिशन यारोस्लाव ब्रिसियाक यांनी झेलेन्स्की यांच्या वतीनं हा सन्मान स्वीकारला। आता जे आपण दृश्य बघतोय ती KA-52 या हेलिकॉप्टरमधून युक्रेनच्या विविध स्थानांवर गोळीबार करतानाचा व्हिडिओ रशियन संरक्षण मंत्रालयानं जारी केलाय। युक्रेनच्या लष्करी सामग्रीचं झालेलं नुकसान आणि लष्कराच्या विविध केंद्रांचं झालेलं प्रचंड नुकसान यात दिसून येतोय। पण हा व्हिडिओ कुठला म्हणजे कुठल्या भागातला आहे हे यातून स्पष्ट करण्यात आलेलं नाही। असोसिएटेड प्रेसनं देखील हे फुटेज कोणत्या तारखेनुसार, स्थान आणि अटींनुसार शूट करण्यात आलं याची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही।
युक्रेनच्या फर्स्ट लेडी ओलेना जेलेन्स्का आणि राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर जेलेन्स्की हे दोघे एका मुलाखतीत एकत्र आले होते. व्लोदिमीर यांना युद्ध देखील माझ्यापासून दूर नेऊ शकत नाही असा विश्वास ओलेनानी व्यक्त केला. 24 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून त्यांना आणि मुलांना खूपच क्वचित व्लोदिमीर यांना भेटता येत असल्याचं त्या म्हणाल्या. युद्धात रशियाला लढा देत असल्यापासून जेलेन्स्कींची गणना मोठ्या नेत्यांमध्ये होते. जगाला त्यांची ओळख ठळकपणे झाली. युद्ध काळात आपण एकमेकांना 2 महिन्यांहून अधिक काळ पाहिलंही नाही. अनेकदा केवळ फोनवरून संभाषण होत असल्याचं ओलेना म्हणाल्या. मुलाखतीच्या निमित्तानं का होईना पतीला भेटण्याची संधी दिल्याबद्दल जेलेन्स्का यांनी मुलाखतकर्त्यांचे आभार मानले. जेलेन्स्की यांनी या भेटीला डेट ऑन एअर असं म्हणत प्रतिक्रिया दिली. युद्धामुळे आयुष्य बदलून गेलंय, युद्ध संपलं असं जेलेन्स्की कधी म्हणतील याच क्षणाची युक्रेनवासियांप्रमाणेच मीही वाट पाहत असल्याचं यावेळी ओलेना म्हणाल्या. जेलेन्स्की अध्यक्षपदी विराजमान होऊन लवकरच 3 वर्ष पूर्ण होत आहेत. युक्रेनचं दुसरं मोठं शहर खार्किव्हमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसात रशियाच्या सैन्यानं खार्किव्हला वेढा घालण्याच्या आणि हा सगळा भाग काबीज करण्याच्या प्रयत्नात या बाजूच्या सीमेपासून उत्तरेकडे कूच केलं होतं. पण मे महिन्याच्या सुरुवातीला युक्रेनच्या आक्रमक उत्तरामुळे बॉम्बवर्षाव आता आटोक्यात आला आणि रशियन सैन्याला मागे ढकलण्यात युक्रेनच्या सैन्याला या भागात यश आलंय. त्यामुळे खार्किव्हमध्ये हळूहळू व्यवहार सुरळीत होत आहेत. युक्रेन जेव्हा रशियन साम्राज्याचा आणि सोव्हिएत युनियनचा भाग होता त्या काळातील पुरातन वस्तू इथल्या बाजारात मिळतात. युद्धादरम्यान केवळ काही विक्रेत्यांनीच इथे दुकानं सुरू ठेवली होती, पण आता हा व्यवसाय वृद्धिंगत होतोय. नागरिकांना देखील आता हळूहळू घराबाहेर पडणं सुरक्षित वाटू लागलंय. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी व्यवसाय आणि सुरक्षा या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं. नुकतेच दक्षिण कोरियाच्या 3 दिवसीय दौऱ्यावरून ते परतले. अमेरिकेत इलेक्ट्रिक वाहनं आणि संबंधित तंत्रज्ञानामध्ये किमान $10 अब्ज गुंतवण्याचं वचन हुंदाईनं दिल्याचं त्यांनी म्हटलंय. हुंदाईच्या गुंतवणुकीमध्ये जॉर्जियातील इलेक्ट्रिक वाहन आणि बॅटरी कारखान्यासाठी $5.5 बिलियन समावेश आहे. बायडन यांच्यासमवेत हुंदाईचे सीईओ युईसून चुंग यांनी त्यांची कंपनी स्वायत्तपणे वाहन आणि इतर तंत्रज्ञानासाठी इतक्या प्रमाणात पैसे खर्च करेल असं त्यांनी म्हटलंय. कोलंबियातली बातमी. राष्ट्रपतीपदाचे आघाडीचे उमेदवार गुस्ताव पेट्रो यांनी रविवारी त्यांच्या समारोपाच्या प्रचार रॅलीत समर्थकांना त्यांना सत्तेवर आणण्यासाठी शस्त्रांऐवजी मतदानाचं आवाहन केलं. त्यांची रॅली झिपाक्विरा इथं आयोजित करण्यात आली होती. 29 मेला इथे निवडणुका होत आहेत. पेट्रो हे उजव्या विचारसरणीचे उमेदवार आहेत. फेडरिको गुटिएरेझ अपक्ष उमेदवार रुडाल्फो हर्नांडेस आणि केंद्रात आणि सर्जिओ कर्जाडो यांच्या तुलनेत ते सध्या आघाडीवर दिसत आहेत. दाओसमधली बातमी आहे आणि इथे पुन्हा एकदा 2 वर्षांहून अधिक काळ कोरोनाचा सामना करण्यात आलेला होता, जगानं केलेला होता. पण जगाची स्थिती सुधारण्यात मदत करण्याची एक महत्वाकांक्षा सगळीकडे दिसून येते. अन्न आणि इंधनाच्या वाढत्या किमती, युक्रेन आणि रशियाचं युद्ध, हवामान बदल, आफ्रिकेतला दुष्काळ आणि अन्न तुटवडा, श्रीमंत आणि गरीब यांच्यातली असमानता हे सगळे मुद्दे सध्या इथे चर्चेत असणार आहेत. व्लोदिमीर जेलेन्स्की सोमवारच्या म्हणजे आजच्या उद्घाटनाच्या दिवशी दाओस परिषदेमध्ये कीवमधून व्हिडिओद्वारे संवाद साधणार आहेत. हैतियन गट सध्या एकमेकांशी तीव्र संघर्ष करतात आणि अत्यंत क्रौर्यपणे या सगळ्या लढाया सुरू आहेत. पोर्ट ऑफ प्रिन्सच्या राजधानीतल्या भागामध्ये हा सगळा भाग आता ताब्यात घेतला जातोय. 7 जुलैला राष्ट्राध्यक्ष जोएनिल मोईस यांच्या हत्येतून एकीकडे सावणा हत्या प्रकरण आणि त्यानंतरच्या संघर्षातून बाहेर पडण्याचे प्रयत्न करत असतानाच त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र एकीकडे हैतीमधील दीर्घकाळ अस्तित्वाबद्दल आता इथे चर्चा सुरू झाल्या. ते हिंसाचारामुळे अनेक जण प्रचंड दहशतीखाली आहेत. इथे हिंसाचार आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे एका टोळी हिंसाचारामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. बातमी. अफगाणिस्तानमध्ये तालिबान शासकांनी रविवारी देशातील सर्व महिला टीव्ही न्यूज अँकर्सनी ऑन एअर असताना त्यांचे चेहरे झाकणं आवश्यक असलेल्या आदेशाची अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. काही मोजक्या वृत्तवाहिन्यांनी याला आता सुरुवात केली आहे अंमलबजावणीला. रविवारी तालिबानच्या मंत्रालयानं हुकूम लागू करायला सुरुवात केली. बातमी आहे अमेरिकेत. न्यूयॉर्क सिटी सबवे ट्रेनमध्ये गोळीबार करण्यात आला. मॅनहॅटन ब्रिजहून प्रवास करणाऱ्या क्यू ट्रेनमध्ये हा गोळीबाराची घटना घडली असं कळतंय. गोळीबारात 48 वर्षाच्या एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय. रुग्णालयामध्ये त्यांना नेण्यात आलं होतं तेव्हा त्यांचा मृत्यू झालाय. मॅनहॅटनमधल्या कॅनल स्ट्रीट स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर इथून हल्लेखोर पळून गेलाय. त्याची ओळख पटवण्यासाठी सध्या सीसीटीव्हीची मदत घेतली जाते.
गेल्या महिन्यात एका व्यक्तीनं ब्रुकलिन सबवे ट्रेनमध्ये गोळीबार केला होता. त्यात 10 जण जखमी झाले होते. बाल्टिमोरच्या उत्तरेकडील इंटरस्टेट 95 वर एका बसचा अपघात झालाय. 27 जणांना दुखापत झाल्याचं कळतंय. बाल्टिमोर काउंटी फायर डिपार्टमेंटनं जी माहिती दिली एका निवेदनाद्वारे, त्याच्यात त्यांनी म्हटलंय सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास किंग्सविले मेरीलँड जवळ हा अपघात झाला. एका बसमध्ये 47 जण होते आणि 27 पैकी 15 जणांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलंय. अपघातात इतर कुठल्याही वाहनाचा समावेश नव्हता आणि या सगळ्याविषयी मेरीलँड राज्य पोलीस आता अधिक तपास करतायत. न्यूयॉर्कमधल्या बफेलो भागातल्या सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला होता. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महापौर आणि इतर लोकप्रतिनिधींनी 123 सेकंद मौन पाळलं. कारण याच 123 सेकंदांच्या काळात हल्ला झाला होता आणि ज्याच्यात 10 जणांचा बळी गेला. या मौनादरम्यान चर्चचा घंटानाद सुरू होता. वर्णभेदातून झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला, 3 जण गंभीर जखमी झाले. या दुःखातून सावरण्यासाठी एकमेकांना सहाय्य करण्याची गरज आहे. द्वेषातून प्रेरित कुठल्याही कृत्याचा यापुढे निषेधच केला जाईल, असं महापौर ब्राऊन यांनी म्हटलंय. नागरी हक्क कार्यकर्ते रेव्हरंड अल शार्पटन देखील यावेळी उपस्थित होते. या बफेलो सुपरमार्केटमध्ये मारल्या गेलेल्या 10 कृष्णवर्णीय नागरिकांपैकी 32 वर्षीय महिला रॉबर्टा ड्युरी यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांपैकी रॉबर्टा सर्वात लहान होत्या. सिरॅक्यूज भागात त्या आधी राहत होत्या, पण त्यांच्या भावाला ल्युकेमिया झाल्यानं त्याच्या मदतीसाठी त्या बफेलो भागात 10 वर्षांपासून राहत होत्या. घरी त्यांना रॉबी असं म्हटलं जात असे आणि त्यांच्या आठवणींना यावेळी या प्रार्थना सभेत उजाळा देण्यात आला. लहान मुलांच्या आहारात बेबी फॉर्म्युलाचा वापर केला जातो, पण सध्या याचा प्रचंड तुटवडा सध्या अमेरिका, युरोपमध्ये जाणवतोय आणि त्यामुळे इतर भागातून तो आता पाठवला जातोय. रविवारी इंडियाना पोलिसमधून आलेल्या पहिल्या शिपमेंटचं स्वागत करण्यासाठी कृषीमंत्री टॉम विल्सॅक उपस्थित होते. बायडन प्रशासनाने या उपक्रमाला ऑपरेशन फ्लाय फॉर्म्युला असं नाव दिलंय. हा साठा नेस्ले वितरण केंद्रात नेण्यात आलाय, जिथून सगळ्या कंपन्या, रुग्णालयं, फार्मसी सेंटर्स आणि डॉक्टरांकडे त्याचं वितरण केलं जाणार आहे. या वितरणाआधी मानक गुणवत्ता नियंत्रण तपासणी देखील या सगळ्या साठ्याची केली जाणार आहे. लष्करी विमानांचा देखील यासाठी वापर केला जातोय आणि त्याच्यातूनच हा बेबी फॉर्म्युला अशा पद्धतीनं आणला जातोय. व्यावसायिक विमानं उपलब्ध नसल्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या सगळ्या प्रयत्नामध्ये एअरफोर्सची विमानं आता तैनात केली आहेत. युरोपमधून आलेला साठा 27,000 लहान मुलांसाठी पुरेसा आहे, असं कृषीमंत्री टॉम विल्सॅक यांनी म्हटलंय. सुरक्षेच्या मुद्द्यांमुळे फेब्रुवारीमध्ये मिशिगनमधला सगळ्यात मोठा देशांतर्गत उत्पादन कारखाना बंद झाल्यामुळे देशभरात या फॉर्म्युल्याची प्रचंड कमतरता म्हणजे अर्थात तुटवडा जाणवतोय. देशभरातल्या तुटवड्यावर मात करण्यासाठी विमानांमधून हा मोठ्या प्रमाणात शिपमेंट्स आणल्या जात आहेत. युरोपमधूनही मोठ्या प्रमाणात अमेरिकेकडे हा साठा पाठवला जातोय. 78,000 पौंड अर्थात तब्बल 35,380 किलोग्रॅम फॉर्म्युला रविवारी लष्करी विमानानं इंडियाना पोलिसला नेला जात असल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जेन पियरे यांनी रविवारी पत्रकारांना दिली. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि ब्रेकनंतरची पहिली बातमी आहे मंकी पॉक्स संदर्भातली. कारण जगभरात या मंकी पॉक्सचा धोका वाढतो आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 10 दिवसात 12 देशांमध्ये मंकी पॉक्सच्या 92 रुग्णांची नोंद झाली आहे. जगभरात एकीकडे या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही आता सतर्क झालंय. केंद्र सरकारने प्रकरण गांभीर्यानं घेत आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंदर भाग त्याचबरोबर देशाच्या सीमा भागात लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. राज्यातही ॲडव्हायझरी या संदर्भातली जारी करण्यात आली. 21 दिवसात प्रभावित देशांमध्ये प्रवास करणाऱ्या सगळ्या संशयित रुग्णांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाते. आता बातमी आहे भारतातल्या कोरोना रुग्णसंख्येबद्दलची. कारण देशभरात गेल्या 24 तासात 2022 नव्या रुग्णांची नोंद झाली. 46 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 5,24,459 वर पोहोचली. सध्या देशभरात 14,832 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 2,099 रुग्णांनी गेल्या 24 तासात कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,25,99,102 वर पोहोचली आहे. एसी मिलान क्लबनं ससोलो इथे 3-0 असा विजय मिळवत 11 वर्षातलं पहिले सेरिये जेतेपद मिळवलं आणि त्यामुळे चाहत्यांनी रविवारी इटलीत एकच जल्लोष केला. मिलाननं गतविजेत्या प्रतिस्पर्धी इंटर मिलानपेक्षा 2 गुण अधिक करत
साम्पडोरियाला घरच्या मैदानावर 3-0 हरवलं आणि याचाच जल्लोष या सगळ्या चाहत्यांनी असा साजरा केला. बातमी अंतराळातल्या एका महत्त्वाच्या घडामोडीची, कारण बोईंगचं नवीन स्टारलायनर क्रू कॅप्सूल अर्थात स्टारलायनर स्पेसक्राफ्ट प्रथमच अंतराळवीरांशिवाय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल झालेला. ही कॅप्सूल जवळपास 4 ते 5 दिवस तिथेच थांबणार आहे. अंतराळयान अंतराळवीरांना घेऊन जाण्यासाठी सज्ज असल्याच्या मोहिमेद्वारे बोईंगला जगाला दाखवून द्यायचं होतं. बोईंगचं पहिलं स्टारलायनर कॅप्सूल इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर शनिवारी प्रयोगशाळेत राहणाऱ्या अंतराळवीरांसाठी तिकडे पोहोचलेलं आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आलेलं हे मोठं यश मानलं जात आहे. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये वुमन इन मोशन अवॉर्डनं वायोला डेव्हिस यांचा सन्मान करण्यात आला. रविवारी वायोला डेव्हिस यांना 2022चा वुमन इन मोशन पुरस्कार देण्यात आला. आधी अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला. द हेल्प सिनेमातील त्यांच्या भूमिकेसाठी प्रशंसा त्यांची झाली होती आणि थिएटरमध्ये त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली होती. शोंडा राइम्स निर्मित हाऊ टू गेट अवे विथ मर्डर या टीव्ही मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका देखील साकारली, ज्यासाठी त्यांना एमी पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं होतं. कान्स फिल्म फेस्टिवलचं रेड कार्पेट कायमच चर्चेत असतं. इथे जाण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक असतात. होली स्पायडरच्या कान्स प्रीमियरसाठी मायकल फॅसबेंडर आणि अलेसिया विकेंडर आणि नोमी रॅपेस हे कलाकार देखील रेड कार्पेटवर आवर्जून उपस्थित होते. फ्रेंच स्टार जीन दुजार्डीनं कान्समध्ये नोव्हेंबर या चित्रपटाचा प्रीमियर तिथे पार पडला. त्यावेळी ही स्टारकास्ट उपस्थित होती. दिग्दर्शक सेड्रिस जिमेनेस, सहकलाकार अॅनाइस डेमोस्टियर, सॅन्ड्रीन किबर्लेन आणि जेरेमी रेनियर यांनी यावेळी देखील उपस्थिती दर्शवली होती. 28 मे पर्यंत हा कान्स फिल्म फेस्टिवल सुरू राहणार आहे. इटालियन आणि फ्रेंच चित्रपट निर्मात्या व्हॅलेरिया ब्रुनी टेडेस्ची यांचा 75व्या कान्स चित्रपट महोत्सवात फॉरेव्हर यंग याचा प्रीमियर तिथे पार पडला. कॅसल इन इटली हे नाटक 2013 मध्ये यासाठी नामांकित झालं होतं. त्यासाठी त्या यावेळी उपस्थित होत्या. शेरन स्टोननं रेड कार्पेटवर हजेरी लावून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. हा 75वा कान फिल्म फेस्टिवल आहे. प्रसिद्ध संगीतकार AR रहमान आता UAEच्या चित्रपट निर्मात्या नायला अल खाजा यांच्यासोबत आगामी बाब या चित्रपटासाठी सहयोग करणार असल्याची माहिती कळतेय. त्यांनी कान फिल्म फेस्टिवलमधल्या मुलाखती दरम्यान या संदर्भातली माहिती दिली. नायला यांच्याकडे परिपूर्ण स्क्रिप्ट आहे आणि मला असे सिनेमे करायला आवडतात. ही आव्हानं आवडत असल्याची प्रतिक्रिया AR रहमान यांनी दिली. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाची आठवण, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवर या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.